नमस्कार मित्रांनो, ऋतुजाज किचन हाऊसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय आंबाड्याची भाजी. तर मी इथे आंबाड्याची भाजी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. आता आंबाड्याच्या भाजीसाठी लागणारे साहित्य बघू. येथे बारीक चिरलेला कांदा, शेंगदाण्याचा कूट, जिरे, लाल मिरच्या आणि लसूण घेतला आहे. सगळ्यात आधी आपल्याला आंबाड्याची भाजी उकडून घ्यायची आहे. त्यासाठी मी पातेल्यात 1 ग्लास पाणी टाकलंय आणि त्यात आता भाजी टाकून घेते. आत्ता भाजी खूप जास्त दिसते, पण ती आता शिजून कमी होणार आहे. त्यामुळे भाजी थोडीशी जास्तच घ्या. तुम्ही बघू शकता भाजी अजून शिजली पण नाहीये आणि तरी किती कमी झालीये. शिजल्यानंतर तर अजूनच कमी होणार आहे. आता यावर झाकण ठेवून घेऊ, म्हणजे भाजी लवकर शिजेल. भाजी शिजेपर्यंत आपण कांदा परतून घेऊ. त्यासाठी मी गॅसवर कढई तापायला ठेवली. कढई तापली की त्यात 2 वगळ्या तेल घालून घ्यायचं. तेल थोडंसं तापू द्यायचं, म्हणजे त्याने फोडणी खूप छान बसते. फोडणीसाठी फक्त जिरे घालतेय आणि आपण घेतलेला बारीक कांदा यात टाकून घेतेय. आता कांदा तेलात छान हलवून घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण मीठ टाकलं की कांदा लवकर परततो. त्यानंतर आपण वाटण बनवणार आहोत. जो लसूण आणि मिरच्या घेतल्या होत्या त्याचं बारीक असं वाटण करून घ्यायचंय. आपला कांदा परतत आलाय, पण अजून थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत थोडासा परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत बघूया भाजी शिजली की नाही. भाजी अजून शिजली नाहीये, त्यामुळे 5 मिनिट अजून आपण भाजीला शिजू देऊ. 5 मिनिट झाले आणि तुम्ही बघू शकता भाजी शिजली आहे आणि त्यातलं पूर्ण पाणी सुद्धा आटून गेलंय. आता ही भाजी आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. आता भाजीला स्मॅश करून घ्या. भाजी एकजीव होईपर्यंत स्मॅश करायची आहे. ती एकदा एकजीव झाली की खूप छान चव येते. आता तुम्ही बघू शकता कांदा किती छान परतलाय, एकदम सोनेरी कलर आलाय. असा सोनेरी कांदा होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. आता आपण मिरची आणि लसणाचं जे वाटण वाटलं होतं ते आपण थोडंसं तेल टाकून परतून घेऊया. तेल चांगलं गरम झालंय. आता ते वाटण आपण परतून घेऊ. चांगलं परतून घ्यायचंय आणि परतलं की ते कांद्यामध्ये परत सगळीकडे मिक्स करून घ्यायचंय. आता आपण एकजीव केलेली भाजी यात टाकून घेऊ. आता चांगल्या प्रकारे भाजी आपण कांद्यात सगळीकडे मिक्स करून घेऊ. वास तर खूपच छान येतोय. आता त्यात चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ. मीठ कमीच घालायचंय, कारण आपण कांदा परतायला सुद्धा मीठ घातलं होतं. आता मीठ सगळीकडे मिक्स करून घेऊया. भाजी सगळीकडे चांगली मिक्स करून घ्यायची आहे कांद्यामध्ये. यानंतर मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे, मला आवडतो म्हणून मी टाकते. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण शेंगदाण्याच्या कुटाने चव अगदी छान येते भाजीला. कूट सगळीकडे मिक्स करून घ्यायचा आहे आणि 2 मिनिट भाजी होऊ द्यायची आहे.
तुम्ही बघू शकता आपली आंबाड्याची भाजी आता खाण्यासाठी तयार आहे. वास तर खूप छान येतोय आणि आपली भाजी रेडी आहे. तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली आणि अजून अशाच रेसिपींसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक यू. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.